हे असं गुडी गुडी वागणं ना आपल्याला नाही जमत. आपण एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. काय हे उगाच सिंपती घेणं आणि देणं मला नाही आवडत. बाकी काही का असे ना, मुलगा हँडसम आहे. आपण पटवणार त्याला. म्हणून मला पटकन निर्णय घ्यायचा नाहीये. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सांगेन मी तुम्हाला. चला, झोपायची वेळ झाली, जातो. हा, तुला त्याच्या अपेक्षा कळल्या? त्याची झोपायची वेळ झाली. चला. गुड नाईट. गुड नाईट. मी जेवायला वाढते. अरे हे काय? हळू हळू ऐक. कैलाच्या घरी बाळ झालं म्हणून भजन होतं. 800 रुपये मिळालेत बिदगी म्हणून. 800? ₹800? हळू बोल हळू. अरे दादा, पण मला का देतोस तू? ठेव तुला. अगं थोड्या दिवसातच लग्न आहे तुझं. 4 पैसे गाठीशी असतील बरं असतंय. वा. छान हा. भारी. म्हणजे बहीण तेवढी लाडकी आणि बायकोला कडकी. जमतय. काय ऐकलंस तू? बरोबर तेच ऐकलंय मी. जे समोर दिसतंय ना मला तेच बोलतीये. माझा फोकस आणि माझी साऊंड सिस्टीम एकदम करेक्ट आहे. हो, कधीच्या कधी ते डबडं वाजवून 4 पैसे मिळतात, ते पण तुम्हाला हिच्यावर उतरायचे तोय. असं काय करते? लग्न आहे थोड्या दिवसात. आणि आपलं किती वर्ष झाली? हा, सांगा ना, किती वर्ष झाली? विसरलात काय सगळं? अहो, तुम्ही एक काम करा ना. तुम्ही ना ही सगळी इस्टेट आहे ना हिच्या नावानं विकून टाका. उधळा हिच्यावर. ऐक तर माझं. काय ऐकू? काय ऐकू मी तुमचं? सकाळी 50 रुपये मागितले होते ना मी तुमच्याकडे फेस पॅक लावायला. दिलेत तुम्ही मला? हे असलं बेसन बिसन लावून बसा लागतंय घरात. काय ऐकू तुमचं? आणि 800 रुपये तुम्ही हिच्या हातात देताय? हळू बोल माणसं झोपलेत. माझी सटकली आता. आता मी गप बसणार नाही. माझं तोंड नाही दाबू शकत तुम्ही. कळलं का तुम्हाला? कालवा चालायत कराच्याला. अरे बाबा सगदेवा, काय झालं? मी सांगते ना काय झालं ते. मी सांगते काय झालं. ए तुमचे सुपुत्र आहेत ना, बायकोला ठेवतात लंकेची पार्वती करून. आणि सगळे आलेले पैसे ह्या बहिणीच्या हातात येत आहेत. ए तुम्ही पण हुशार आहे, कळलं ना? बा चला जयंती. तुमचं बाद झालं. तर काय आपला एकच डायलॉग, बाई जयंती बाद, बाई जयंती बाद. दे पैसे, दे पैसे, पैसे दे ग. साऊ.
ऐश्वर्याने त्या वैद्यांच्या औषधाची पोड दिली होती, रोज रात्री 1 ग्लास पाण्यात घ्यायला. 1 दिवस जरी चुकवलं तर प्रॉब्लेम होतो, आणि हे मी तिला सांगायचंच विसरले. मी औषधं शोधत होते. डोंट वरी, मी आहे ना. वहिनी, जे सुख मला माझ्या पोटी नकोय, ते सुख मला तुझ्या पोटी हवंय. आणि त्यामुळे ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. थँक्यू सो मच. बस. वेळेवर यायचं. अरे मुलीला शाळेत सोडायचं होतं. तुम्ही तर लगेच सिरियस झालात. डोंट वरी, मी काय तुमचा बॉस नाही. पर्स कोणाची असणार? काय झालं? काय वाचतोस? अरे इंग्लिश मध्ये काय वाचणार? हे बघ. अरे ही तर रश्मीची पर्स आहे. मुलीची पर्स तू उघडलीस? अरे मुलीची पर्स विचारून सुद्धा उघडायची नसते. मॅडस का? मला माहिती ही पर्स मुलीची आहे की मुलाची आहे. ही मुलाची वाटते. तुझ्याकडे आहे नाही ना? मग कशाला उगाच त्याच्यात पडतोयस? ती मुलीची पर्स आहे. कोणाची पर्स आहे ही? रश्मीची पर्स आहे. अच्छा, मग हे म्हणजे हा देवाकडनं काहीतरी सिग्नल असू शकतो. कसला सिग्नल? सिग्नल म्हणजे इशारा की तिची आणि तुझी काहीतरी समजलं ना तुला? आणि पोरगी तुला आवडली हे आपल्याला कळतं. त्यामुळे पर्स देण्याच्या निमित्ताने जा तिला भेटायला. नाही नको, कामं आहेत. कामं कोण करणार? हो, कामं आहेत. हा, पण तिची पर्स इकडे आहे तर तिला तिकडे टेन्शन येत असेल ना की माझी पर्स गेली कुठे, नाही का? काहीतरी करायला हवं. हा बरोबर आहे. फोन करतो. फोन उचलत नाहीये ती. ही पर्स शोधण्यात ती घरी बिझी असेल. मला असं वाटतं की आपण तिच्या घरी जायला हवं. चल 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 चल. अरे चल चल दादा, गाडी काढायची. चला दादा, 2 मिनिटं थांबा. जाऊ जयंते, चला लवकर. बाबा आई चला या. आले आले. अर्धी सामानाची बांधाबांध करायची होती ना. काय हो, केवढं केवढं जड आहे सगळं? हा, एवढं सगळं द्यायची काही गरज आहे का? हे ठेवते मी इथे. एक तर घरात नाही खायला, आणि असू दे ग, नुसतं घ्यायचा विचार करायचा नसतो, द्यायचा विचार करावा माणसानं जरा. आपण किती कुठून द्यायचं? हाय का घरात काही द्यायला? गोरगरिबांना दान धर्म करायचाय म्हणे. आधीच दुष्काळ आणि त्यात तू नको बाई त्याचा विचार करू. पांडुरंग हाय ना, माझ्या साऊचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे रे हिट्टला. चला आवरा पटापटा, उशीर होतोय. सुनबाई, हे जरा सांभाळून ठेवा. देवळात गरीबाची वाटायचं आहे. वाटू की अजून काय असेल तर बघा, ते बी वाटून टाकू. काय राव, सकाळ सकाळ उठवून ठेवलंय. स्वप्न पडलं होतं.
ड्रीम सिक्वेन्स चालू होता. काश्मीर मधला तो फुलांचा बगीचा, मी आणि हिरो अशी एकमेकांकडे पळत होतो. पळता पळता हिरो असा जवळ आला आणि असा हातात हात देणार, तेवढ्यात यांनी मला उठवलं. चला आता दान धर्म करू. काय उपयोग होणार आहे का पण? रूपाचं काय करायचं? ओ गाणी वाजतात ना टमाटमा. चला उवाण टमामा लावा. चला 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 चला. ओ या आता बसा लवकर. तिलोत्तमा सौंदर्याची भोगती आहे आणि आपल्याकडे अस्मी आहे. इथेच पहिला डाव जिंकलोय आपण. पण तिलोत्तमा खूप हुशार आहे, फक्त सौंदर्यावर भाळणार नाही ती. त्याच्यासाठी उत्तम पर्याय आहे आपल्याकडे. तिची सगळी कुंडली आहे ना, तिच्या भाग्यामध्ये जे नाही ते मी सगळं पेरणार आहे. अशी ग्रहस्थिती निर्माण करीन की अस्मीशिवाय दुसऱ्या पर्यायच राहणार नाही तिलोत्तमाकडे. हे लक्षात ठेव. हो, आणि हे लवकर घडू दे. योजना त्याच दिशेने सुरू आहे आणि ग्रह संकेत पण शुभ आहेत, त्यामुळे काळजी नाही. पण संशयाला जागा नको. अस्मी कशी मुलगी आहे माहिती आपल्याला. हो, थांबा. भाऊ, हा रस्ता अस्मीच्या घराकडे जातो. म्हणजे हे दोघं अस्मीकडे? तिकडेच निघाले दोघे. देवा, आता ही मुलगी कुठल्या अवतारात असेल काय माहिती. बघावर. उचलती. ही फोन का उचलत नाहीये? मी काय म्हणते, आपण जाऊया का तिकडे? तेच करावं लागेल बहुतेक. चला लवकर. एक्सक्यूज मी, तुम्ही इकडचेच राहणार आहात का? हो, इकडेच राहतो. या अस्मी प्रधान कुठे राहतात? अस्मी प्रधान ते बघा तिथे राहतात. थँक्यू. दादा जा, बॅग देऊन ये. मी थांबतो इकडे. जा गो. चल 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 लवकर. हारण आलाय दरवाजात. ठेवते मी.
प्रत्येक घरी नसावी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. जय जय रघुवीर समर्थ. सारण, तुम्ही इथे? तुमची पर्स. ह्याने ते ॲग्रीमेंटचे पेपर वाचले तर नसतील ना? ही पर्स तुमच्याकडेच विसरले होते का? माझ्या लक्षात सुद्धा नाही आलं. फार त्रास झाला असेल ना तुम्हाला, सकाळी सकाळी यावं लागलं. थँक्यू. पण काळजी नाही, तुमच्यासारखी चांगली माणसं आहेत ना या जगात. मी हे आत ठेवून येते. माफ करा, मी तुम्हाला आत बोलावलं असतं, पण मी जरा घाईत आहे. काही ते अर्जंट आहे काही? मी ड्रॉप करू तुम्हाला? नाही, मला इथेच जायचं आहे आपलं. इथेच कुठे? मी फार छान असता. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. पण त्यासाठी वेगळी मेहनत करावी लागते. पुरेशी झोप घेणं, मग सकाळी उठल्यावर योगा, प्राणायाम आणि मग पूजा. मंदिरात जायला खूप आवडतं. तिथल्या मुलांना खाऊ पिऊ घालायला आवडतं. मंदिरात जाते ना मी, गरिबांना जेवण देते. नाईस. बघा ना, तुम्ही अगदी दारापर्यंत आलात, पण मी तुम्हाला आज चहा कॉफीसाठी सुद्धा बोलवू शकत नाही. दादा तर चांगलाच फास्ट निघाला. मी ड्रॉप करू तुम्हाला मंदिरापर्यंत? चालेल? नाही, नको, मी जाईन. हे काय, मी निघालेच होते. या वस्तू एकदा ठेवते आणि मग निघणारच होते. थँक्यू वन्स अगेन पर्ससाठी. ठीक आहे, नो इश्यूज. निघतो मी. बाय बाय. दुःख होतंय मला, दुःख. अरे तू तिची पर्स घेऊन तिच्याकडे गेला असतील, ती पर्स दिलीस, पण तुला साधं एक कॉफी बद्दल विचारता नाही आलं? मग आता काय जबरदस्ती करू तिच्यावर? अरे जबरदस्ती नाहीये, पण कमीत कमी प्रेमाने विनंती करू शकतोस ना, की कॅन वी जस्ट हॅव अ कॉफी प्लीज? बोलू शकतोस ना. शाणा आहेस. शाणा नाही. एक मिनिट, हे बघ. गेला ग तो. मला वाटतंय गेलाय तो. एकदा क्रॉस चेक कर. डोंट वरी, गेला तो.
आणि पुढच्या वेळेस जरा काळजी घे. हो हेही काळजी. मागच्या वेळेस मी भविष्य सांगितलं होतं, लक्षात आहे ना? ठेवते मी. हा करते नंतर. ठेवा.